नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सौ आरती तुंगीकर तुमच्या मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मॅट रांगोळीचे क्लासेस चालू आहे आणि ह्या क्लासेसमध्ये ज्या अडचणी येतात त्या मी तुमच्याशी शेअर करत आहे. आज बघा, आमचं पॅकेजिंग चालू आहे आणि पॅकेजिंगमध्ये आम्ही इतक्या छान छान रांगोळ्या तयार केल्या आहे, त्यांना छान डेकोरेट केलं आहे, मध्ये मस्त मिरर लावलेला आहे. बघा, खूप सुंदर सुंदर रांगोळ्या दिसत आहे. खरं तर हळदी कुंकाच्या वेळेस, संक्रांतीच्या वेळेस आमच्या ह्या रांगोळ्या खूप सेल झाल्या. आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही ऑर्डर परत आलेली आहे आणि ह्या ऑर्डरच आम्ही आता करत आहोत आणि पॅकेजिंग करत आहोत. बघा, खूप व्हरायटी आम्ही इथं ठेवली आहे. आता हे स्वस्तिक बघितलं तर बघा, खूप रंगसंगती अशा वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत. सगळ्या रंगसंगतीमुळे हे बघा, डिझाईन जरी आमच्या थोड्या बहुत सारख्या असल्या तर ह्या रंगसंगतीमुळे हे फुलं अगदी सगळे वेगवेगळे दिसतात. खूप व्हरायटी आहे. मी हा व्हिडिओ कशा दाखवते मी तुम्हाला की ह्याच्यामध्ये कशा रंगसंगतीचा वापर केला आहे. मैत्रिणींनी पण माझ्या खूप छान छान रंगसंगती घेतलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे आणि प्रत्येक डिझाईन ही खूप सुंदर सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं, आता छान जमायला लागले का नाही? हो, यायला जमायला लागले लागलं ना? तसं खूप छान वाटतंय. मग आता ऑर्डर घेणार का नाही? हो, ऑर्डर घ्यायची आहे. पण एक प्रश्न विचारायचा होता की बरं. मार्केटिंग या सगळ्याचं कसं करायचं? हा, ते पण बरोबर आहे की आपण आता हे शिकतोय हा. तर आपल्याला हे काहीतरी बिझनेसच्या दृष्टीने पण आपण विचार करायला पाहिजे. बरोबर आहे, हे मार्केटिंग महत्वाचा भाग आहे. कारण आपण नुसतं करून हे किती करणार, किती क्वांटिटीमध्ये करणार, आपले ऍडव्हर्टाईज व्हायला पाहिजे. पण हा छान आहे की आपण आता जसं व्हिडिओ मधनं हे करतोय, ही एक ऍडव्हर्टाईज आहे. तुम्हाला जरी तुम्ही असं व्हिडिओ थ्रू करू शकता. आजकाल फेसबुक, इंस्टाग्राम आपण सगळे वापरतो, त्याच्यावर तुम्ही हे प्रोडक्ट देऊ शकता ना. आणि अगदीच नाही जमलं तर तुम्ही आता हळदी-कुंकवाच्या वेळेस तुम्ही हे लुटलेत, तर तशा पद्धतीने पण तुम्ही हे करू शकता. कुणाला गिफ्टिंगसाठी पाहिजे आहे ते देऊ शकता आणि स्टार्टिंगला तुम्ही थोडासा रेट कमी लावा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला ह्या ॲडव्हर्टाइज आपलं हे जे प्रोडक्ट आहे हे आपल्याला त्यांच्या घरापर्यंत जाणं महत्वाचं आहे. जेव्हा ते लोकं बघतील किंवा त्यांच्या घरात ठेवलेले बाकीचे लोक बघतील, तेव्हाच आपली ॲडव्हर्टाइज होणार आहे. त्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करा. ॲक्चुअली ते गिफ्ट देणं म्हणजे लॉस असतो, पण तो दृष्टिकोन ठेवू नका. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तर थोड्याशा अशा छोट्या-छोट्या रांगोळ्या गिफ्ट द्या. अगदी मोठ्या आपण जशा केल्या तशी देण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला जर तुम्हाला कुणाला असं काही कारणानिमित्त गिफ्ट द्यायचं असेल मोठं, तेव्हा पण तुम्ही देऊ शकता. कारण की एक रांगोळी पाहून तुम्हाला भरपूर कस्टमर मिळू शकतात. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं मार्केटिंग करू शकता आणि Facebook आहे, Instagram आहे, अशा गोष्टीतनं तुम्ही स्टेटस, WhatsApp स्टेटस ठेवू शकता. त्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता. कारण आता तुम्ही खूप सुंदर रांगोळ्या करायला लागल्या. तुम्हाला आता तुमचं नॉलेज खूप अपडेट झालं आहे आणि रंगसंगती तर अतिशय सुंदर, म्हणजे मला तर बघायलाच लागत नाही. तुमच्याकडनं छान छान आयडिया मिळत आहेत. तर तुम्ही नक्कीच ह्याला प्रयत्न करा आणि तुम्ही आता छान शिकलात तर ह्याचा उपयोग म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा बिझनेस चाललेला आहे. कारण सध्या मॅट रांगोळी हा ट्रेंडिंग विषय आहे. सगळ्या महिला वर्गांना आवडतो आणि कलेची आवड असणाऱ्यांना प्रत्येकाला वाटतं की नाही, आपण हे करून बघायला पाहिजे आणि एकदा त्यांच्या घरात जरी हे प्रोडक्ट बघितलं तर आपलाही फायदा होणार आहे. ते आपल्याकडे शिकायला येणार आहेत. त्यामुळे ऍडव्हर्टाईज नक्कीच करा. दीपिका, तू काय म्हणतेस? ये हम बना तो लेंगे हाँ। लेकिन इसका प्राइस कैसे, क्या रखे कि मतलब कितना कैसे रखना है कि छोटा वाला है, ये वाला डिजाइन है तो इसका हम क्या प्राइस रखे, या बड़ा है उसका क्या प्राइस रखना हाँ, जैसे हमने चाहिए। बड़ा बड़ा रंगोली ये हाँ, किया है, तो छोटा वो है। उस हिसाब से कैसे कि छोटे वाले का कितना, और ये डिजाइन है जैसे डिजाइन में ज्यादा बनाया कम बनाया तो उस हिसाब से रेट कैसे डिसाइड करे। हा प्रश्न खरंच चांगला आहे. ह्याच्यावर आम्ही पूर्वी पण सांगितलं आहे की ह्याचे रेट कसे काढायचे. तर आम्ही पूर्वी सांगितलं, आपण परत एकदा ह्याच्यावर व्हिडिओ पण करूया की ह्याचा रेट कसा करायचा. मैत्रिणींनो, आता बघा, ह्याच्यामध्ये जो बेस वापरला जातो हा वेगवेगळ्या पद्धतीचा वापरला जातो. जसं आपण हे नॉन वॉवेन मटेरियल वापरलं आहे. मोठ्या रांगोळ्या आपण कॅनव्हास वापरला आहे. त्याच्यामध्ये अजून मोठ्या ज्या केल्या 3 फूटच्या त्याच्यामध्ये आपण रेक्झिन वापरला आहे. तर त्या तिघांचा रेट वेगवेगळा आहे. तर आपल्याला बघायला पाहिजे, आता सपोज 1 मीटरचं आपण हे घेतलं तर ह्याच्यामध्ये किती रांगोळ्या होतात. मग ती छोटी होतीये का मोठी होतीये ते पण बघायला लागेल. आणि त्याच्यानंतर ह्याचं वजन, आपण त्या रांगोळीसाठी किती वजन म्हणजे काय वापरलं आहे तो एक रेट काढायला लागेल. एक तर पहिल्यांदा 1 मीटरचं आपल्याला काढायला लागेल की 1 मीटरमध्ये किती होतं. ते झाल्यानंतर वूल किती वापरली आहे ते पण महत्वाचे, की वूल जे आपण किती केजीने घेतो ते केजीचं प्रमाण काढायला लागेल. त्याच्यानंतर ग्लू स्टिक जे आपण वापरले जाते, आता ग्लू स्टिक आपल्या आहेत तिथे, पण त्या ग्लू स्टिक असू दे, आपण त्या ग्लू स्टिक ज्या वापरल्या आहेत त्याची क्वांटिटी काढायला लागेल. म्हणजे आपल्याला
ते एक पॅकेट किती रुपयामध्ये मिळतं. तर ह्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ करूया की ह्याचं वजन कसं करायचं. पण साधारणतः मी अंदाज देते की ह्याचं पूर्ण आपण रेट काढून घ्यायचा. नंतर ही जी रांगोळी तयार रांगोळी ती आपल्याला वजन करायची आणि त्याच्यामध्ये मग बघायचं आपल्याला की किती हे काढलंय. एकदा तुम्हाला कळलं का तुम्हाला अंदाज येणार की कसं करायचं ते. तर आपण ह्याच्यावर परत एकदा स्पेशल व्हिडिओ घेऊया की हे वजन रांगोळीचं कसं करायचं. तर ह्या रांगोळीचं मी तर तुम्हाला अंदाज दिले आहे. तर मोठ्या रांगोळीचं आपण प्रत्यक्षात करून बघूया की कुठलं मटेरियल वापरतो हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण हे जे वापरलेलं आहे, ही जी वूल आहे ही हाय क्वालिटीची वूल आहे. त्यामुळेच ह्या वूलला अशी छान छान चमक आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला बघा तुम्ही अतिशय सुंदर चमक आहे आणि त्याचं फिनिशिंग पण खूप छान आहे. आणि हा जे ग्लू स्टिक वापरले आहे ते पण आपण चांगल्या क्वालिटीचे. तर आपण ज्या क्वालिटीचा वापरतो त्या क्वालिटीचं रेट ठरवून त्याचं पूर्ण वजन करून आपल्याला बघायचं आहे. तर आपण ह्याच्यावर स्पेशल व्हिडिओ करूया. पण अशा प्रकारे साधारणतः ह्या रांगोळ्या करायच्या असतात. प्रश्न खूप आहे मैत्रिणींनो. ह्याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये गेलो तर खूप आपल्याला प्रॉफिटेबल पण आहे आणि व्हरायटी आणि आनंद किती मिळतो आपल्याला बघा. तुम्ही रोजच्या दिवसाला नवीन नवीन रांगोळ्या करतात. प्रत्येक रांगोळी किती सुंदर दिसते. तर हा एक खूप छान व्यवसाय आहे. तर ह्या व्यावसायिक दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे बघितलं तर आपला नक्कीच फायदा होईल. तर आपण छान छान व्हिडिओ असे घेऊया. तर आजचा टॉपिक मी इथंच हे करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.